धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने दुर्दैवाने पूर परिस्थितीला सामोरे जावं लागत आहे. सरकारने त्याची दखल घेतली पाहिजे. कृष्णा नदीला येणाऱ्या महापुराबाबत कायमस्वरूपी दीर्घकालीन उपाययोजना करण्याची गरज असल्याचे मत काँग्रेसचे माजी मंत्री आमदार विश्वजित कदम यांनी सांगलीत केले आहे. जिल्ह्यात उपाययोजना करण्यासाठी सरकारने जास्तीत जास्त निधी देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. सांगली शहरातील पूरग्रस्त भागाला कदम यांच्यासह खासदार विशाल पाटील, जयश्रीताई पाटील यांनी भेट देऊन नागरिकांशी संवाद साधलाय. कदम म्हणाले, मागील काही दिवसांपासून पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस होतोय. धरणातील पाणी वाढत असल्याने पुराची परिस्थिती निर्माण झाली आहे. या परिस्थितीत प्रशासनाने नदीकाठच्या गावातील लोकांना स्थलांतर केले. या कामात शहरातील नगरसेवक आणि आमचे कार्यकर्तेही रात्रंदिवस काम करत आहेत. सांगलीला अनेक वेळा पुराला सामोरं जावं लागतंय. घराचं, शेतीचं मोठं नुकसान झालं होतं. यंदा पुन्हा पुराचा प्रश्न निर्माण झालाय. महापुराबाबत कायमस्वरूपी तोडगा काढण्याची गरज आहे. त्यासाठी सरकारने गंभीर दखल घेऊन अधिकाधिक निधीची तरतूद केली पाहिजे. धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू होता, तो कमी झालाय. अशा वेळी पूरस्थिती हाताळण्याचं काम प्रशासन चांगल्या पद्धतीने करत आहे. 2019 मध्ये महापूर आला होता. मागील अनेक वर्षांच्या इतिहासात मोठा पूर होता. सर्वसामान्य लोकांचे, शेती आणि व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं होतं. त्यामुळे आता तात्पुरता मार्ग काढला गेला नसला पाहिजे. कायमस्वरूपी मार्ग काढण्याची गरज आहे. जी गावं, शहर पूरग्रस्त भागात येतात त्यांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सरकारने सोडवला पाहिजे, अशी मागणी कदम यांनी केली आहे.